लग्न म्हणजे फक्त 7 फेरे नाही, तर 2 स्वतंत्र व्यक्तींचा आयुष्यभराचा प्रवास असतो. पण अनेकदा हा प्रवास एका बाजूने चालतोय असं चित्र दिसतं. पत्नी म्हणजे नेहमीच समजूत काढणारी, जुळवून घेणारी आणि स्वतःला मागे ठेवणारी असावी अशी अपेक्षा समाज नकळत तयार करतो. पण खरंच नातं टिकवण्यासाठी नेहमी स्त्रीनेच माघार घ्यावी का? प्रेम म्हणजे स्वतःला गमावणं नसतं, तर एकमेकांना समजून घेणं असतं. बऱ्याच महिलांना असं शिकवलं जातं की संसार सांभाळायचा असेल तर शांत राहा, बोलू नकोस आणि सहन कर. पण सतत सहन करणं म्हणजे प्रेम नाही, तर स्वतःच्या भावना दाबणं आहे. ज्या नात्यामध्ये प्रश्न विचारणं, मतं मांडणं किंवा असहमती दाखवणं चुकीचं मानलं जातं, ते नातं हळूहळू एकतर्फी होत जातं. आणि अशा नात्यामध्ये आनंद काही उरत नाही, फक्त जबाबदारी उरते. आजचा हा व्हिडिओ कोणाच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या बाजूने उभं राहण्याची आठवण करून देण्यासाठी आहे. कारण पत्नी असण्याचा अर्थ गुलाम असणं असा नाही. प्रेमात हो जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच नाही म्हणण्याचं धाडसही गरजेचं आहे. आज आपण अशाच गोष्टींबद्दल बोलणार आहोत, जिथे प्रत्येक पत्नीने स्वतःसाठी ठाम उभं राहायला हवं. प्रत्येक स्त्री लग्नाआधी एक स्वतंत्र ओळख घेऊन जगत असते. तिच्या मनामध्ये काही स्वप्न असतात, काही ध्येय असतात, स्वतःसाठी ठरवलेली एक दिशा असते. कधी शिक्षणाची, कधी करिअरची, तर कधी स्वतःच्या आवडीनिवडी जपण्याची. पण लग्न झाल्यानंतर अनेकदा तिच्या ह्या सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं जातं. आधी घर सांभाळ, आता मुलं लहान आहे, नंतर बघू, अशा वाक्यांमध्ये तिची स्वप्न हळूहळू मागे ढकलली जातात. सुरुवातीला हा बदल फारसा जाणवत नाही, पण काळ जसजसा पुढे जातो तसतसं मला काय हवंय ह्यापेक्षा माझ्याकडून काय अपेक्षित आहे हाच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनत असतो. आणि इथूनच तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची झीज सुरू होते. खरा समजूतदार जोडीदार तोच असतो जो आपल्या पत्नीच्या यशाकडे स्पर्धेच्या नजरेने नाही, तर अभिमानाने पाहतो. तुमची प्रगती, तुमचं पुढे जाणं, तुमचं आत्मविश्वासाने उभं राहणं, या जोडीदाराला आनंद वाटायला हवा. पण जर तुमच्या प्रत्येक इच्छेला हे गरजेचं आहे का असा प्रश्न विचारला जात असेल, तुमच्या यशामुळे समोरचा अस्वस्थ होत असेल किंवा तुम्हाला सतत काहीतरी सोडायला भाग पाडलं जात असेल, तर तो प्रेमाचा भाग राहत नाही, तो मानसिक दबाव बनतो. कारण स्वप्न सोडून दिली की मनात नकळत राग, असमाधान आणि रिकामेपणा वाढत जातं. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून स्त्री हळूहळू थकू लागते. म्हणूनच जेव्हा कुणी तुमच्यावर तुमची ओळख विसरण्याचा, तुमचं अस्तित्व फक्त भूमिकांपुरतं मर्यादित ठेवण्याचा दबाव टाकतो, तेव्हा नाही म्हणणं हा हट्ट नसतो, तर तो स्वाभिमान असतो. आनंदी संसार म्हणजे एक जण कायम त्याग करणारा आणि दुसरा कायम समाधानी असणं नाही. खरा संसार तोच असतो जिथे दोघंही समाधानी असतात, एकमेकांना वाढू देतात. लक्षात ठेवा की तुमची स्वप्न तुमचं ओझं नाही, ती तुमची ताकद आहे. आणि जी स्त्री स्वतःच्या स्वप्नांसोबत उभी राहते, तीच खऱ्या अर्थाने मजबूत नातं निर्माण करू शकते. कोणत्याही नात्यामध्ये मतभेद होणं, कधी रागावणं किंवा वाद होणं हे स्वाभाविक असतं. 2 वेगवेगळ्या स्वभावांच्या, विचारांच्या व्यक्ती एकत्र राहत असताना मतभिन्नता होणारच. पण ह्या मतभेदांच्या नावाखाली अपमान, शिवीगाळ, टोमणे किंवा कमी लेखणं सुरू झालं तर ते नातं आरोग्यदायी राहत नाही. रागात बोललो, त्या क्षणी तसं तोंडून निघालं किंवा तूच मला चिडवलंस अशी कारणं अनेकदा दिली जातात. पण शब्दांचा परिणाम नक्कीच क्षणिक नसतो. बोललेले शब्द मनावर खोल जखमा करून जातात, ज्या दिसतही नाही पण कायम वेदना देत राहतात. अपमान सहन करणं म्हणजे मोठेपणा नाही, तर हळूहळू स्वतःचा आत्मसन्मान गमावणं आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्याच घरामध्ये असुरक्षित वाटू लागतं, तेव्हा तो फक्त भावनिक त्रास नसतो, तर तो एक गंभीर इशारा असतो. सतत भीतीत राहणं, कोणत्या क्षणी समोरची व्यक्ती चिडेल याची धास्ती, मनावर असलेलं दडपण हे प्रेमाचं किंवा विश्वासाचं वातावरण नाही. अनेक स्त्रिया स्वतःला समजावत राहतात की थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल, किंवा लग्न आहे, जुळवून घ्यायलाच हवं. पण वास्तव हे आहे की जे वर्तन आज दुखावतंय ते उद्या आपोआप बदलेल ह्याची कोणतीही खात्री नसते. उलट वेळ जातो तसं ते अधिक गंभीर होत जातं आणि त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला बसते. या सगळ्यात सर्वात जास्त दुर्लक्ष होणारं पण सर्वात महत्त्वाचं सत्य म्हणजे मुलांवर होणारा परिणाम. मुलं फक्त ऐकत नाहीत, ती पाहतात आणि अनुभवतात. जर त्यांनी आईचा अपमान होताना, तिच्या भावना दुर्लक्षित होताना पाहिलं, तर त्यांना तेच नॉर्मल वाटू लागतं. उद्या तेच वर्तन ते स्वतः स्वीकारतात किंवा सहन करतात. म्हणून अशा परिस्थितीत शांत राहणं हा उपाय नाही. आवाज उठवणं, विश्वासू माणसाशी बोलणं, गरज पडल्यास मदत घेणं आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ठाम उभं राहणं हे पळपुटेपणा नाही, तर हेच खऱ्या अर्थाने धैर्य आणि आत्मसन्मानाचं लक्षण आहे. मित्रांनो, पैसा म्हणजे केवळ हातात असलेली रक्कम नाही, तर तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, आत्मविश्वासाचा आणि निर्णय क्षमतेचा पाया असतो.
विशेषतः स्त्रीसाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर असलेला हक्क. पण दुर्दैवाने अनेक महिलांना त्यांच्या स्वतःच्या पैशांबाबतही सतत उत्तरं द्यावी लागतात. पैसा कुठे खर्च केला, हे खरंच गरजेचं होतं का, अशी चौकशी सुरुवातीला काळजीच्या नावाखाली सुरू होते, पण हळूहळू ती नियंत्रणात बदलते. प्रत्येक खर्चासाठी स्पष्टीकरण द्यायला लावणं, पैशांवर संशय घेणं किंवा आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी होऊ न देणं, हे सगळं एका प्रकारचं मानसिक दडपण असतं. आर्थिक बाबतीमध्ये जेव्हा एखाद्याचा आवाज दाबला जातो, तेव्हा त्याच्यासोबत त्याचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचा आदरही दडपला जातो. याशिवाय संसारात असे अनेक निर्णय असतात जे केवळ आजसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असतात. चुकीची गुंतवणूक, विचार न करता घेतलेले कर्ज किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय, हे सगळं कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक अडचणीत टाकू शकतं. अशा वेळी तू नवरा आहेस, तूच ठरव असं म्हणून गप्प बसणं योग्य ठरत नाही. कारण पत्नी म्हणजे केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर त्या घराच्या भविष्यासाठी तितकीच जबाबदार आणि समजूतदार भागीदार असते. निर्णय प्रक्रियेमध्ये तिचं मत, तिचा अनुभव आणि तिची काळजी ह्या सगळ्याला तितकंच महत्त्व मिळायला हवं. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी होकार देणंच गरजेचं नसतं, तर योग्य वेळी ठामपणे नाही म्हणणं देखील अधिक महत्त्वाचं ठरतं. स्वतःचा स्वाभिमान जपणारी स्त्री नातं कमकुवत करत नाही, उलट ते अधिक मजबूत करते. कारण जिथे स्पष्ट संवाद असतो, मतभिन्नतेला जागा असते आणि एकमेकांचा आदर केला जातो, तिथेच नातं टिकून राहतं. आदराशिवाय केलेली तडजोड ही तात्पुरती शांतता देऊ शकते, पण दीर्घकाळासाठी ती नात्याला पोकळ बनवत असते. आणि म्हणूनच आदर जिथे आहे, समजून घेणं जिथे आहे, तिथेच खरं प्रेम टिकतं. आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोललो त्या कोणावर बोट दाखवण्यासाठी नाही, तर आरशामध्ये पाहण्यासाठी आहे. कारण प्रत्येक नात्यात प्रेम जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच महत्त्वाचा असतो आदर, सुरक्षितता आणि समानता. प्रश्न हा नाही की पत्नीने किती त्याग केला, प्रश्न हा आहे की त्या त्यागामागे तिची संमती होती का. नातं तेव्हाच सुंदर असतं जेव्हा त्यात दोघांचंही अस्तित्व मान्य केलं जातं, जेव्हा कुणालाही आपली ओळख गमवावी लागत नाही. म्हणून आज इथे थांबताना फक्त एकच विचार मनात ठेवा: प्रेमात शांतता असावी, भीती नाही. संवाद असावा, दडपण नाही. आणि समजूत असावी, सक्ती नाही. नाही म्हणणं म्हणजे नात्याला नकार देणं नाही, तर स्वतःला होकार देणं आहे. आणि जे नातं स्वतःचा स्वाभिमान जपत उभं राहतं, तेच नातं काळाच्या कसोटीवर खरं उतरून टिकतं. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.